कासपुष्प पठारावर आढळणारा दुर्मिळ मांसाहारी पुष्प ड्रोसेरा बर्मणी म्हणजेच जेली पुष्प। कासपुष्प पठार म्हणजे जैवविविधतेने नटलेली वनसंपदा। या पठारावर अनेक दुर्मिळ जातीची फुलं पाहायला मिळतात। यातील सर्वात आश्चर्यकारक फूल म्हणजे चक्क मांसाहार भक्ष्य करणारं फूल। हे फूल कीटकभक्षी पुष्प म्हणून ओळखलं जातं। त्याला बोली भाषेत जेली पुष्प आणि शास्त्रीय नावानुसार ड्रोसेरा बर्मणी या नावानं ओळखलं जातं। समुद्र सपाटीपासून 800 ते 1200 मीटर असणाऱ्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अतिदुर्मिळ म्हणून ओळख असलेल्या ड्रोसेरा बर्मणी नावाच्या मांसाहारी स्वभावाच्या अनेक वनस्पती आढळतात। त्यापैकीच साताऱ्यातील कास पठारावर अतिदुर्मिळ असणारी ड्रोसेरा बर्मणी ही मांसाहारी वनस्पती आढळते। या फुलांना बोली भाषेत जेली पुष्प असं म्हटलं जातं। या वनस्पतीच्या फुलांवर येणाऱ्या चिकट द्रव्यावर कीटकभक्ष बसल्यावर ही फुलं त्यांच्या ग्रंथीयुक्त केसांचा वापर करून कीटकांना अडकवते आणि त्याचं भक्ष्य करते। या वनस्पतीची फुले लालसर हिरवट आणि गुलाबी हिरवट रंगाची असतात। हे जेली पुष्प मांसाहारी भक्ष्यासाठी लालसर हिरव्या पाचराच्या आकाराच्या पानांचा एक गुलाबी रंगाचं द्रव्य बनवतात आणि त्या द्रव्याच्या साहाय्यानं कीटक भक्ष्याची शिकार करतात आणि त्याद्वारे आपलं अन्न शोधून हे जेली पुष्प आपलं जीवन सुरू ठेवत असते। अशी दुर्मिळ जेली पुष्प साताऱ्यातील कास पठारावर सध्या पाहायला मिळत आहे। ही अति दुर्मिळ होत चाललेल्या पुष्पांना आता संरक्षित करून त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज आली आहे। अति दुर्मिळ ही फुलं सध्या तुरळक प्रमाणात पाहता येत असून सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत या फुलांचा भर कासच्या पठारावर पाहायला मिळत असतो। सध्या या पुष्पांचा बहर येण्यास सुरुवात झाली आहे। लाखो पर्यटक ही फुलं पाहण्यासाठी आता कासपुष्प पठारावर गर्दी करू लागले।